नमस्कार मित्रांनो, आज 2 जुलै 2024 आणि आपण आहे आता आळंदीमध्ये. तर जस्ट माझं मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आज मी आळंदी पंढरपूर आता आपण पायी वारी करतोय. वारी आपली पोचली आहे सासवडला. काही हरकत नाही, आपण मागून वारी करतोय. तर हे बघा, हे आता जस्ट आपलं मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघू. मुक्कामी सासवडला आपण मागून वारी पकडू. नमस्कार मित्रांनो, आज 2 जुलै 2024 रात्रीचे 10:16 झालेले आणि मी आता आळंदी ते सासवड असं मॅप लावला आहे. तर जवळपास 47 किलोमीटर आहे आणि 10 तास 47 मिनटं चालत दाखवत आहे आपल्याला. ठीक आहे, तर चला घेऊ देवाचं नाव रामकृष्ण हरी आणि चालू पुढे. माझा विचार आहे रात्रीतून थोडं कवर करावं दिवसा चालण्यापेक्षा. तर बघू आपण किती कवर करतो, काय करतो मित्रांनो. ठीक आहे, रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, सध्या आता टाईम झाला आहे 11:30 आणि बघू शकतात ऑलमोस्ट एकटाच आहे आणि एखाद दुसरी गाडी चालते आणि मी रात्रीचा प्रवास करायचा ठरवला आहे. तर आळंदीपासून आपण आता लगभग 6 किलोमीटर चालून आलो आहे. 10-10:30ला आपण सुरुवात केली होती आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेले 2 जुलै 2024. तर आजचं टार्गेट आहे माझं 47 पैकी 27 किलोमीटर आपण करावं. बघू, सुरुवात आहे. 27 किलोमीटरला थांबावं. चला भेटू पुढे मित्रांनो. दोस्तों, ये देख सकते हैं अभी हम कल्याणी नगर मेट्रो स्टेशन पहुंच चुके हैं. सामने मेट्रो स्टेशन है. तो जस्ट अभी रात के 2:33 हुए और हम कल्याणी मेट्रो स्टेशन पहुंच चुके हैं. रामकृष्ण हरी माऊली. आता जवळपास दुपारचे 11-11:30 वाजलेले आहे आणि मला हे 2 माऊली भेटले. लातूरचे ते, त्यांच्यासोबत माझा प्रवास मी हडपसरपासून सुरू केला आहे. तर काय जास्त व्हिडिओ बनवले नाही. आता राहिले सासवड 16-17 किलोमीटर. कामशेत रोड, कामशेतचा जो मेन रोड आहे तिथे आलेलो आहे आम्ही. थोडंसं माझ्या पायाला लचक आहे म्हणून मी पण हळूहळू चालतो आहे. आणि हे जे 2 माऊली आहे हेही मला सोबत घेऊन चालले. तर चला पुढे भेटू मित्रांनो. अपडेट करत राहतो आणि आपण जवळपास 24 तासाच्या आतमध्ये 47 किलोमीटर चालणार आहोत. आता आपण जवळपास रात्री 11 ते 11 12 तासामध्ये 30 किलोमीटर चालून झालेले. पुढचे 17 किलोमीटर बाकी आहे. तर आता आहे दिघे घाट. दिवे घाट आहे हा. घाटामध्ये थोडा टाईम लागू शकतो आणि थोडं थांबत दुपारची वेळ झालेली आहे. तर आपण थांबत जाणार आहे माऊली. चला भेटू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो. बस बघता 13 किलोमीटर राहिले. आता वाजले 12:30 आणि 13 किलोमीटरला दाखवते आपल्याला 3 तास.
का बरं असं 3 तास दाखवत आहे? त्याचं उत्तर आहे हे दिवे घाट. जस्ट दिवे घाट सुरू झालेला आहे आणि इथून 13 किलोमीटर आहे, तरी पण आपल्याला 3 तास दाखवत आहे, कारण की पूर्ण चढाई आहे. नॉर्मल स्पीडपेक्षा आपण हळू चालतो. आणि माझ्याबरोबरचे जे लातूरचे 2 वारकरी होते, माऊली होते, ते सुरुवात केली त्यांनी त्या झाडाजवळ. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपला स्पीड थोडा कमी झाला आहे, पायाला थोडंसं दुखापत झाल्यामुळे. काय हरकत नाही. रामकृष्ण हरी. चला पुढे भेटू रस्त्यात. सगळं करते बघा सगळं कळालं तुला, सगळं माहीत आहे, पण नाटकात दिवस आहे. रामकृष्ण हरी माऊली पाहू शकतात आपण. 1:30 वाजता आपण घाट चढायला घेतलाय. बघू आता. रामकृष्ण हरी. आता जवळपास 3 वाजलेले आणि घाट चढायला थोडासा त्रास होतो आपल्याला, नाही का? आता आपण चढून आलेलो आहे. ठीक आहे, इथे फक्त एकच टर्न बाकी आहे. इथून 9 किलोमीटर आणि लगभग 2 तास दाखवत आहे. चला, बाकी आमच्याबरोबर जे माऊली होते, वारकरी होते, ते सगळे पुढे गेले. मीच थांबलो कारण की माझा पाय खूप दुखत होता. आरामात जातो शेवटचे 9 किलोमीटर, कारण की ऑलमोस्ट 24 तासात मी 47 किलोमीटर नॉनस्टॉप येतोय, थांबत थांबत. म्हणजे असा एक दिवस पण रेस्ट घेऊन नाही येते जास्त आहे हे. आणि माझ्या पायाला थोडेसे दचक आल्यामुळे त्रास होतोय. काय हरकत नाही मित्रांनो, चला भेटू पुढच्या प्रवासाला. रामकृष्ण हरी मंडळी बघू शकतात, घाटाच्या एकदम वरती विठुरायाची कशी प्रतिमा उभारली बघा, किती छान. रामकृष्ण हरी मंडळ. आता वाजले 6:50. राहिले शास्त्र फक्त 3 ते 4 किलोमीटर. म्हणजे 7 वाजले आपण फक्त 8 वाजेपर्यंत पोहोचू थांबत. ठीक आहे. तर आपण काल वस्तू 10ला निघालो होतो, आज 10 वाजेच्या आतमध्ये आपण आळंदी ते सासवड जवळपास 47 किलोमीटर पायी कवर केलेलं आहे. त्याच्यात दिवे घाट पण आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण असे कव्हर केलेले आहेत. या समोर आपले 2 माऊली चालले लातूरचे. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. थोडक्यात आजचा हा व्हिडिओ जो बनवायचा आहे, आपण जुलै महिन्यामध्ये वारी केली होती. 26 जूनला वारी निघाली होती आषाढी एकादशीची. तर आळंदी ते पंढरपूर अशी वारी होती. आपण 2 तारखेला सुरुवात केली होती आणि 11-12 तारखेला आपण 10 दिवसामध्येच वारी कंप्लीट केली होती. तर ही जी वारी होती याच्यामध्ये काही मी शूटिंग केली होती. तर माझा मध्यंतरी मोबाईल हरवला होता आणि त्याच्यामध्ये माझा सगळा डाटा हा मिस झाला होता. तर तो थोडासा घेण्यासाठी मला टाईम लागला आणि मी आता ही वारीचा जे पण व्हिडिओज आहे हे शेअर करत आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. आपले सगळे व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. आज मी पहिल्या दिवसाचा प्रवास टाकत आहे की मी 24 तासामध्ये डायरेक्ट पुणे ते सासवड 47 किलोमीटर, आळंदी, लोहमार्ग, विमाननगर असं करत कल्याणनगर, हडपसर, दिवेघाट आणि सासवड असं काही पोचलेलो आहे. तर 2 तारखेला मी सुरुवात केली होती रात्री 10-10:30ला
आणि पुन्हा नाईट आणि डे असं चालत थांबत उठत बसत असा जो प्रवास होतो त्याच्यात माझ्या पायाला लचक आली होती. तर हे सगळे असे काही ना काहीतरी अनुभव होते. मोबाईल चोरण्याचं पण एक इन्सिडेंट आहे, पण तो मे बी व्हिडिओमध्ये आहे का माहिती नाही, मी मुद्दाम टाकला नसेल. तर अशी ही जर्नी आहे आणि त्याचे पुढेही काही थोडे व्हिडिओ टाकलेले आहे. तर बघत राहा मित्रांनो, आपल्याबरोबर जोडत राहा, एकामागे एक व्हिडिओ येत राहणार. रामकृष्ण हरी.